रात्रीच्या जेवणात हलका फुलका आहार असावा, जसा की हा व्हेज सोया पुलाव. चला करूया. ह्या कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतले. गॅस आता बंद आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये मुठभर सोयाबीन वडी मी वाफवून घेणार आहे. फोडणीसाठी 2 चमचे तूप घालायचं. त्यामध्ये टोमॅटो 1, कांदा, जिरं, तेजपत्ता, कढीपत्ता, लसूण हे सगळं फ्राय करून घ्यायचं. टोमॅटो चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्यात, मटार वगैरे सगळे जे पुलावसाठी लागतात त्या सगळ्या भाज्या, बटाटा, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड आणि पुलाव मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून थोडा वेळ ह्या भाज्या शिजू द्यायच्या. त्यानंतर वाफवलेले सोयाबीन वडी आहे पाण्यासकट ते घालायचं. तांदूळ घालायचे 1 वाटीभर आणि पाणी हवं असेल एक्स्ट्रा तर पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि हा भात शिजू द्यायचा. रात्रीचं जेवण हलकं आणि कमी जेवावं असं म्हणतात, तर मग कमी जेवायचं असेल तर पौष्टिकच काहीतरी खाऊया. मग करायचा हा व्हेज सोया पुलाव. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशा जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा.